नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे त्याच्या निमित्ताने आपण ही भजीची रेसिपी जी बनवलेली आहे, उपवासाची कुरकुरीत अशी भज्याची आपण ही रेसिपी आज बनवलेली आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. आणि आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे. आपण यासाठी साबुदाणा घेणार आहे. साबुदाणा जो आहे तो मी भाजलेला सुद्धा नाही आहे, तसंच साबुदाण्याची आपण पावडर करून घेणार आहेत. आणि बटाटासुद्धा मी एक बटाटा जो आहे तो कापून घेतलेला आहे. सोलरने आपण त्याची साल काढून असा कापून घ्यायचा आहे आणि तो मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. लाल पडू नये यासाठी मी पाण्यामध्ये तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी टाकून ठेवलं आहे त्यामध्ये. आता आपली साबुदाण्याची पावडर जी आहे ती तयार झाली आहे. आणि त्यानंतर आपण हा बटाटा जो आहे तो असा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे. त्यातलं पाणी काढून आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये असा दळून घ्यायचा आहे. एकच बटाटा मी यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये आपण लाल हिरवी मिरची जी टाकणार आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही अजून हिरवी मिरचीचा वापर करू शकता. आता आपण ते दळून झालेले आपले बटाट्याचं जे मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. आणि आता आपण लगेचच ते आपण जी साबुदाण्याची पावडर केली होती त्यामध्ये ते बटाट्याचं मिश्रण टाकलेलं आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा जो आपण दळलेला आहे तो यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आता मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि मी यामध्ये जिऱ्याचा वगैरे कोथिंबीर, जिरे आणि कसलाही वापर केलेला नाही आहे. उपवासासाठी आमच्याकडे जिरे वगैरे खात नाही. आणि यामध्ये लाल मिरचीसुद्धा मी वाळलेली लाल मिरची जी आहे ती मिक्सरमध्ये दळून घेतलेली होती, ती लाल मिरची मी यामध्ये घातलेली. 1 चमचाभर लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता हे सर्व असं आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण हे जे पीठ तयार करणार आहे हे आपण 10 ते 15 मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते पीठ जे आहे, साबुदाणा जो आहे तो आपला भिजला जाईल. यासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे, भिजून द्यायचं आहे आपण थोडंसं. आणि 15 मिनटानंतरच आपण याची भजी बनवणार आहेत. असं मी हे 15 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि आता हे पीठ जे आहे ते तयार झालेले बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला या पिठाचा गोळा तयार झाला. भजी काढण्यासाठी पीठ जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेलामध्ये आपण ही भजी सोडणार आहेत. ह्या भजीला ते पाणी वापरायचं नाही आहे जास्त. पाणी वापरलं की मग ही भजी फुटतात, म्हणून यामध्ये पाण्याचा वापर जो आहे तो कमी करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण ही भजी काढून घ्यायची आहेत आणि छोटी छोटी काढायची आहेत, जास्त मोठी काढायची नाही आहेत. छोटी छोटी अशी छान अशी काढून घ्यायची आहेत. पीठ जे आहे ते जास्त पातळसर करायचं नाही आहे, घट्टसरच पिठाचे आपण भजी काढतो आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर पाण्याचा वापर केला की हे जी भजी आहे ती जास्त फुटली जातात. आपण बटाटा ज्या वेळेस दळलं होतं त्यावेळेससुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. आपण जास्त पाण्याचा यामध्ये वापर केलेला नाही आहे. पीठ भिजल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. आणि आपण पाण्याचा हातसुद्धा, ओला हातसुद्धा केलेला नाही आहे, नाहीतर मग ही भजी फुटली जातात. याची दक्षता आपण घ्यायची आहे. अशी आपण ही भजी जी आहे ती अशी हलवत राहायची आहे आणि छान अशी आपण ही तळून घ्यायची आहे. आणि मीडियम फ्लेमवरच ही तळायची आहे, जास्त फुल गॅसवर तळायची नाही आहे. जास्त फुल गॅसवर जर तळली तर ती वरनं लाल होतात आणि मध्ये जी कच्चीच राहतात. म्हणून आपण ही मीडियम गॅसवरच छान अशी तळून घ्यायची आहे. एकसारखी हलवत राहून अशी छान अशी आपण ही तळून घ्यायची आहे. आणि मग ती अशी कुरकुरीत होतात, म्हणून आपण अशी ही भजी अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहेत. आणि आता आपली ही भजी झाल्याच्या साह्याने आपण एका डिशमध्ये काढून घेतली आहेत.
आणि तुम्हाला मी दुसऱ्यांदा सुद्धा ही भजी करून दाखवते आहे की आपण ही भजी कशी केली आहेत. हे दुसरे म्हणजे आपले पीठ जे राहिलेले आहे त्याचेसुद्धा मी दुसऱ्यांदा तुम्हाला ही भजी करून दाखवली आहे. आणि अशा प्रकारे आपली ही दुसरी बॅचसुद्धा भज्यांची तयार झाली आहे. बघू शकता किती छान असे आपली ही भजीसुद्धा तयार झाली आहे. आणि खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही भजी तयार झाली आहे. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि आपली ही भजी जी आहे ती कशी तयार झाली आहे ही तुम्हाला मी फोडून दाखवते. कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार झाली आहे. आज आपण ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही जी रेसिपी बनवली आहे ही तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.